नमस्कार, मी प्रज्ञानिता मधुकर तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ आहे ताईच्या गावदेवचा, म्हणजे ताईला आम्ही पाया पडायला काढलेला आणि आम्ही जी काय मस्ती केली त्याचा इंट्रो। जरी मी खूप लेट शूट करत असेल तरी व्हिडिओ खूप भारी झाला आणि त्या दिवशी मी खूप भारी शूट केलाय। सो एन्जॉय द व्हिडिओ गाईज। विषय असा, तिथे ते जे दिसतात का ते साऊंड आणि बँडवाले, तर त्यांनी निऑन कलर घातलाय आणि ह्या ताईचा साडीचा कलर बघा। आम्ही सगळ्यांनी ठरवून ना त्या कलरच्या साड्या घेतल्यात। मी त्या साडीचा फ्रॉक शिवलाय, पण नॉर्मल ओव्हरऑल असं आहे की सगळ्यांनी एकसारख्या साड्या घातल्यात। आणि आता असं झालंय की जे साऊंड सिस्टीमवाले आलेत त्यांचा पण सेम कलर आहे आणि आधी ज्यावेळेस एकसारखं घालायचं ठरलं तेव्हाच नॉर्मल आमचं असं व्हायचं की नाही का बँडवाले बनायचं का बँडवाले, आणि खरंच आता बँडवाल्यांच्या कलरचं झालं। सो आता सगळे चेंज करतात। सो बघूया, माझा विचार नाही आहे चेंज करायचा का करेल, आय डोंट नो काय होतंय ते तुम्हाला दाखवते, स्टे ट्यून। तरी शेवटी आम्ही तेच वाले आउटफिट घातलेले आहेत। तर विषय असा आहे, गळ्यातलं मी दाखवलेलं की नाही मला आठवणा, ह्याच्यावर लिहिलंय ते सध्या उलटं दिसतंय, मी तुम्हाला दाखवते। तर मुद्दा असा की आम्ही तरीसुद्धा ते वालेच आउटफिट घातलेत। मी तयार झालेली आहे, ताई पण तयार झालेली आहे आणि ताईचं चाललं आहे फोटोशूट। तर चला आता सगळे आले आहेत, बघूयात कधी सगळे रेडी होत आहेत आणि आम्ही कधी जातोय गावात पाया पडायला। सो स्टे ट्यून। इथे चाललंय आमचं फोटोशूट, तिकडे बँडवाले आहेत, ड्रोनचं वगैरे पण बघायचं चाललंय। आतमध्ये बायका अजून आवरत आहेत, बाकीच्या निम्मे लोक आवरून बसलेले आहेत। सो आणि आत्ता वाजलेले आहेत, किती वाजले ते आत्ता वाजले 6, 7:30चं टायमिंग आहे। सो चला अजून 1-1.5 तास मी मस्त फोटोज काढू, सगळं करून देईन तुम्हाला भेट। आमचं अजून फोटोशूट चाललंय आणि कोणाची तरी एंट्री झाली आहे, ते कोणीतरी आहे घोडा। सो आता घोडा आलेला आहे। सो घ्या मग गाड्या बघा किती साऱ्या झाल्यात, सगळ्या इथं पार्किंगमध्ये काय पार्क होत नाही, सो समोर पार्क केलेल्या आहेत। सो बघूयात आता सगळी यायला सुरुवात झालेली आहे, सगळे कधी येतात आणि आम्ही कधी कार्यक्रमाला सुरुवात करतो आणि किती नाचतोय। आणि हे आहेत आमचे फोटोज, म्हणजे जे फोटोग्राफरने कॅमेऱ्यात काढलेले तेही लगेच मिळाल्यामुळं आणि म्हणजे मी लेट व्लॉग करत असल्यामुळं, व्लॉग एडिट करत असल्यामुळं मी तेही इथं जोडते। मला नक्की सांगा तुम्हाला यातले कोणते फोटो आवडतात। सगळेच फोटो मला इतके क्यूट वाटलेत ना, काय बोलायला नको, एकदम छान फोटोज आलेत सगळे। सो बघा सगळे फोटो। आणि आमची नवरी आता फेटा घालून तयार झालेली आहे, पण मी काहीच शूट केलेलं कळत नसतंय बिकॉज बाहेर त्यांनी वाजवायला सुरुवात केली, माझा काहीच आवाज येत नसतं। तुम्ही बघू शकता आम्ही सगळ्यांनी सेम कलरच्या साड्या घातल्यात। सो चलो फोटोशूट करूया आणि कधी निघतोय आम्ही बघूयात। आत्ता वाजल्यात बघा 7 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत। फायनली ताई घोड्यावर चढलेली आहे। फायनली बँडवाल्याने त्यांचे कपडे चेंज केलेले आहेत, आम्हाला नाही करायला लागलेले आहेत।
आणि असे खूप फोटो होते, पण मी 2-3च इथं जोडते. सगळे बघा मी कंटिन्युअस त्याच्यासोबत आहे. मी त्याचा घोडा सोडून कुठेही गेले नव्हते. मला एकदा पप्पा म्हटले पण होते, तुला असं वाटतं ना घोडा लाद देईल, पण माझं असं झालं तर नाही, ठीक आहे चालेल मला. तर विषय असा झाला, इथे ना मी हे दाखवत होते की मी करुताई आणि दादा नाचायला गेलो, कारण कुणी स्टार्ट नव्हतं केलं. मग दादा आमच्या दोघींना घेऊन गेला, पण नंतर मामा मला म्हटले की नाही नाचायचं. सो आम्ही साईडला निघून आलो. आणि मग मी ते सांगायचा प्रयत्न करत होते की आम्ही गेलो आणि आम्हाला नाचूच नाही दिलं. मग पप्पांना सांगितलं की पप्पा नाचायचं आहे म्हणून. मग पप्पा थोडंसं मामांशी बोलले आणि सगळेच नाचायला लागले, म्हणजे बहिणी असतील, ताई असेल, आम्ही सगळे गेलो नाचायला आणि खूप मस्ती घालायला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मग मी ही बॅग दाखवत होती. ह्या बॅगमध्ये ना ताईसाठी पाणी आणि थोडंसं ड्रायफ्रूट वगैरे होतं. सो मी ती वागून आमचं चाललेलं. मग मी थोडा वेळ वेदकडं पण गेलते, कारण वेद जास्त साऊंड शेजारी नव्हता. आणि एका पॉईंटनंतर पप्पांचं असं झालं ती बॅग वगैरे मी घेतो, तू जा नाच. तर नंतर तर मी इतकी फ्री हँड नाचली आहे ना, त्या बोलायलाच नको. आणि व्हिडिओ काढायच्या नादात मला ताईने इकडे आलेले कळलंच नाही. आता मी तिकडे आणि हे असे इथपर्यंत आले तिकडून अंधारातून. मला तर काही दिसलं नाही. मी काकासोबत आली आहे. सो चलो. आणि हा व्हिडिओ मी याच्यासाठी काढत होते की व्हिडिओत दिसते की नाही माहित नाही, पण पाऊस यायला सुरुवात झाली आणि पाऊस येत असून सुद्धा आमची लोक नाचतच होती. व्हिडिओ तेवढा दिसत नाहीये, पण खरंच लागत होता पाऊस, जास्त आल्यासारखा वाटत होता. तरी आम्ही नाचलो मस्तपैकी. पाऊस येत असून पण आम्ही तेवढाच ठिकाणा घातला जेवढा विदाऊट पावसाचा आम्ही घालत होतो. आणि देन हा व्हिडिओ मी पप्पांना शूट करायला सांगितलेलं की थोडा व्हिडिओ काढा, मी पण नाचायला जाते असं.
ना अशी खांद्यावर चढून नाचतानाची लोक बघितलेली आहेत. आणि माझं असं व्हायचं मलाही खांद्यावर चढून नाचायचं. म्हणजे कॉलेजमध्ये असताना, पण मी कॉलेजमध्ये कधीच इतकी नाही नाचलेली जितकी मी त्या दिवशी नाचले. आणि मी अथर्वला असं म्हटलं, अथर्व मला घे डोक्यावर. आणि अथर्वचं झालं चालेल चल बस खांद्यावर. पण नंतरचा मुद्दा असा, मी बसल्यावर मला ना भीती वाटायला लागलेली. सो मी दादाचा हात धरलेला आणि मी तो नाहीच सोडला. हे सगळे मला म्हणत होते फोटोसाठी तरी सोड. पण माझं असं झालं नाही नाही नाही, मी नाही हात सोडणार, मी हात धरूनच नाचणार. आणि फायनली आता हे लास्ट झालेलं आहे आणि आता मी जाणार आहे घरी. इतकी नाचली आहे मी, इतका दंगा घातलाय ना त्या बोलायला, डायरेक्ट घरी गेल्यावर. तर बाहेर साऊंड आलाय घरापाशी आणि मी पटकन आत आली आहे. बिकॉज विषय असा की मी जे ताईसाठी पाणी नेलं होतं ते संपलेलं आहे. सो थोडंसं तिला इलेक्ट्रोलाइटवालं पाणी करून घेऊन जाते. आणि आता घरासमोर धिंगाणा होणार आहे. बिकॉज आम्ही तर नंतर नाचलो, बट काकी वगैरे नव्हत्या नाचल्या. सो आता त्यांच्यासाठी चलो पाणी तर झालेलं आहे. बघा वरमाई बोलवायच्या आणि आता असा डान्स होणार आहे ना सगळ्या वरमाईंचा. चला बघ, इकडे जेवणाला सुरुवात झालेली आहे, बट आमच्या लोकांना तशी नाचायला सुरुवात करायची. तिथे एक हे मांजर आहे जे लय का माझ्या पायात आलंय, मला नाही आवडत मांजर. तो चलो बघूया सगळे कधी नाचायला लागतात आणि आम्ही कधी नाचतो. आणि विषय असा, आई कधीच नाही नाचत, कधी म्हणजे कधीच काही झालं तरी नाहीच नाचत. पण यावेळेस माझं असं झालं नाही, थोडंसं नाच थोडंसंच नाच, माझ्या ब्लॉगसाठी व्हिडिओसाठी नाच. मग मी आधी त्यांना नाचायला परत म्हटलं मी असलेल्या व्हिडिओत नाही नाचला आहे तुम्ही. पण मी परत हा जेवढा व्हिडिओ एवढाच वेळा 2-3 सेकंद नाचले असेल तर मी यायला परत नाचायला लावलं आणि आमच्या तिघांचा व्हिडिओ काढला मग मी नाचताना. आणि मग परत आमचं असं झालं की ताईला आम्ही ना गावात असताना पण म्हणत होतो खांद्यावर चढ, तेव्हा तिला भीती वाटत होती. नंतर घरी आल्यावर म्हटलं नाही एकदा ट्राय करूयात. मग सर्वांना परत ताईला खांद्यावर घेतली. मग आम्ही सगळ्यांनी इतकी मस्ती घातली ना, खूप डान्स केला, अतिशय सुंदर डान्स केला. तर आत्ता वाजलेत 11. आम्ही सगळे नाचायचं थांबलोय पण अजून कुणीच जेवलं नाही आहे. म्हणजे जे बाहेरचे वगैरे होते ते एक एक जेवायला मगाशी लागलेलं, पण आम्ही अजून जेवलेलं नाही आहे. आता जेवेल आणि देन झोपायचं. आणि इतकं कसं तरी आहे ना, काय बोलायला नको, पण आम्ही खूप खुश आहे. सगळ्यांनी इतका डान्स केला आहे, इतका डान्स केला आहे, काय बोलायला नको. आणि मी डायरेक्ट बाहेर नाही आली आहे आणि इथे व्हिडिओ काढायला बसली आहे. सो आजीवर माझी नजर काढून गेली आहे. बिकॉज लास्ट टाईम ज्यावेळेस मोठ्या ताईचं लग्न होतं तर त्यावेळेस आम्ही काय केलं तर आम्ही इथून गाडीत गेलतो. तिथं गेल्यावर फक्त थोडंसं नाचलो, एकदम थोडंसं आणि रिटर्न पण तसं झालं. ह्यावेळेस आम्ही इथून तिथपर्यंत नाचत नाही, इथून जाताना नाही नाचलो, इथून चालत गेलो. तिथं इतकं नाचलो, अख्खे 2-3 तास नाचलो. त्याच्यानंतर रिटर्न आल्यावर येताना पण अर्ध्या रस्त्यात पार नाचलं. शेवटी माझं पप्पा नाचलं झालं तर घर कधी सण आपलं. आणि शेवटी आम्ही फायनली पोहोचलोय. इथे येऊन पण नाचलो आणि आता सगळं संपलंय आजच्या दिवसाचं. आता डायरेक्ट थोडंसं जेवायचं झोपायचं. सो डायरेक्ट उद्या भेटू बाहेर. तर नाचता नाही का माझं असं झालं की हातच जास्त दुखत आहेत बाकीच्या ह्यांच्यापेक्षा. आणि देन मला कळालं हे जे सकाळी अर्धा किलो हातात घालून ठेवलंय ना दोन्ही हातात, तर याचा परिणाम आहे. हे इतकं घाण दुखलंय ना, काय बोलायला नको. आणि त्यात म्हणजे तुम्ही नोटीस केलं असेल की माझ्या इयरिंग्स नाही आहेत. बिकॉज विषय असा झाला ताईचं इयरिंग पडलं आणि मग तो स्क्रू हरवला. इयरिंग सापडलं, स्क्रू हरवला.
मग माझं असं झालं की आता हे केलं पाहिजे, काय म्हणतात त्याला, माझं काढून मग मी स्क्रू तिला दिला आणि माझं बॅगेत ठेवलं काढून. सो चला आता बघूयात, एकदा गंमत दाखवते. आणि एक एक करून आजीनं सगळ्यांची दृष्ट काढली, माझी, ताईची, करुताईची, दादाची, सगळ्यांची दृष्ट काढून झालेली आता. तर मॉरल ऑफ द स्टोरी अशी, मी कधीच एवढी नाचली नव्हती. म्हणजे कॉलेजमध्ये पण ज्या वेळेस गॅदरिंग वगैरे झालं, सगळे लोक मला खूप हट्ट करायचे, पण तुम्ही ते व्हिडिओज बघितले असतील, मी एका जागी स्टेजवर बसून राहायची, पण नाचायला जायची नाही, कारण मला वाटायचं मी आजारी वगैरे पडेल. पण ह्यावेळेस मी असं काही मनात नंतर इतकी नाचली आहे ना, काय बोलायला नको. आणि याच मुद्द्यावर हा व्लॉग इथेच संपवत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.